रामेश्वरला सेतू बांधत असताना लंकेमध्ये प्रवेश करायचा होता, त्यावेळेस सगळे वानर सेतू बांधण्यासाठी सज्ज झाले. वानर आपापल्या ताकदीने दगड उचलायचे आणि ते दगडावर लिहायचे श्रीराम श्रीराम लिहायचे आणि ते दगड पाण्यामध्ये समुद्रात फेकून द्यायचे आणि फेकून दिल्यानंतर ते दगड तरायचे. मायबाप, सेतूचं बांधकाम चालू असताना आमचे प्रभू श्री रामचंद्र जगाच्या मालक एका कोपऱ्यामध्ये सगळं बघत होते. प्रभू रामचंद्राच्या मनात आलं, अरे ही सगळी माझं नाव लिहून दगड टाकतात आणि ते तरतात ते. मग प्रभू रामचंद्राच्या मनामध्ये आलं, मीच दगड टाकतो ना. मग प्रभू रामचंद्राने इकडे तिकडे बघितलं, कोणी माझ्याकडे बघत नाही. एवढं कळल्यानंतर प्रभू रामचंद्र हळूच खाली वाकळे आणि बारका दगड घेतला आणि इकडे तिकडे बघितल्यानंतर कोणी माझ्याकडे बघत नाही हे खात्री आल्यानंतर तो दगड घेतला आणि समुद्राच्या दिशेने फिरकावून टाकला. पण फिरकावून टाकल्यानंतर महाराज तो दगड तरला नाही, तो दगड बुडाला. पण तो दगड बुडाल्यानंतर महाराज प्रभू रामचंद्रांना घामच फुटला. तितक्यात माझे मारुतीराय आले. प्रभू रामचंद्र म्हणाले, मारुतीराय कधी आला होता तुम्ही? मारुतीराय हळूच म्हणले, देवा तुम्ही दगड उचलला तेव्हाच आलो होतो. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणाले, मारुतीराय एक सांगणार आहे मला. अरे तुम्ही सगळं माझं नाव लिहिता, माझं नाव लिहून ते दगड पाण्यामध्ये टाकता, ते दगड पाण्यामध्ये तरतात. अरे पण ज्याचं नाव लिहिता आणि तो नाव लिहिणारा मी आहे, आणि मी जेव्हा दगड टाकतो तेव्हा ते तरत का नाही? उत्तर दे मारुतीराया. हे देवा, ह्याचं उत्तर मला नाही सांगता येणार, पण देवा तुझ्या नामाचा महिमा तुला कळणार नाही. तुझं न कळे मेघ श्यामा. हे देवा, अरे तुझ्या नामाचा महिमा तुला नाही कळणार, मग कुणाला कळणार? त्यासाठी राम व्हावं लागत नाही, रामाचा भक्त व्हावं लागतं मायबा.